जुनी पेन्शन योजना लागू करा या मागणीसाठी सातारा जिल्ह्यातल्या सरकारी कर्मचाऱ्यांनी सुद्धा बेमुदत संप पुकारला। साताऱ्यामध्ये आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केले। विविध मागण्या आणि जुनी पेन्शन योजना लागू केली जावी अशा घोषणा यावेळी करण्यात आल्या आणि या संपामुळे सर्व शासकीय कार्यालय ओस पडल्याचं चित्र पाहायला मिळालं। आणि त्यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे, आपण बघूया। राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप आहे। या संपामध्ये देखील मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यातील कर्मचारी या संपामध्ये सहभागी झालेले आहेत। त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत, यासाठी त्यांनी संप केलेला आहे। आपल्यासोबत आता आहे सातारा जिल्ह्यातील सरकारी कर्मचारी, आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया। राज्याचे मुख्यमंत्री की ज्यांनी आम्हाला आश्वासन केलं होतं, लिखित स्वरूपात दिलं होतं, आणि राज्याचे 2 उपमुख्यमंत्री तिथं असताना कुठल्याही सकारात्मक तोडगा निघालेला नाही आणि त्यांचं नकारघंटाच होती आणि नकारात्मक होतं। आणि या सगळ्या भावनेतून आज पूर्ण राज्यभरातील राज्यव्यापी बेमुदत संपाला सर्व कर्मचारी सामोरले गेलेले आहेत। एकूण 17.5 लाख कर्मचारी आजपासून बेमुदत संपात सहभागी झालेले आहेत। पहिल्या संपामध्ये जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेने 100 बाटल्या रक्तदान केलेलं होतं। हा एक सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही केलेला उपक्रम होता। आम्हाला कुठल्याही प्रकारे नागरिकांना त्रास द्यायचा नाही, परंतु शासनानं सुद्धा आमचा विचार केला पाहिजे। आमची काय पेन्शन म्हणूनच विनंती नाही, तर बेरोजगारी वाढते तर नोकर भरतीसुद्धा झाली पाहिजे, हे सुद्धा आमची प्रमुख मागणी आहे। समाजाला त्रास होईल, समाजात काहीतरी विसंगती निर्माण होईल अशी परिस्थिती, अशी आमची भूमिका नाही, पण त्याचा विचार शासनानं करावा, प्रशासनानं करावा आणि त्वरित आमच्या मागण्या मान्य करून हा विषय तिथं संपवून टाकावा असं म्हणता येतं। त्यांनी जर आम्हाला ठोस दिलं की बाबा आश्वासन दिलं ठोस लेखी स्वरूपाचं, तर आज सरांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही एक माघार घ्यायला सुद्धा तयार आहे। पण जोपर्यंत ते लेखी आश्वासन ठोस देणार नाही आणि कर्मचाऱ्यांच्यामध्ये हा विश्वास निर्माण होणार नाही की बाबा प्रशासन आपल्या मागण्या मान्य करील, या विश्वास तोपर्यंत आमच्या कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणार नाही, तोपर्यंत कुठल्याही परिस्थितीमध्ये माघार घेतली जाईल। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।